हा ताई, अशी मी मुंबईहून सांगते. बोलते हा ताई. हो हो हो. हा, नाव सांगायचं असेल तर सांगा. नको नाव मी नंतर माझं झालं नाही फ्लॅटचा हे अनुभव तसं मी हा हा. करेन. बर. तर दादांकडे आम्ही जातो येतो, मग माझ्या कोणत्या अंधेरीच्या बहीण दादांकडे? केंद्रे दादांकडे. हा हा. हा, एक 4-5 वेळा जाणं झालं, फोन वगैरे असतो माझा त्यांना. अच्छा. हा हा हा, असं. तर सांगायचं काय ताई, आता मध्ये म्हणजे हा. माझी ताई आजारी होती किंवा माझी एक भाची आजारी होती. तर हा हा. दादांनी त्यावेळेस सांगितलं की व्यवस्थित सगळं होणार. तर त्याप्रमाणे त्या एकदम व्यवस्थित त्याच्या भूमिकेतून पार पडल्या. अच्छा. हा हा हा. हां. मग त्या म्हटल्या की चल आपण दादांना भेटून येऊया. तेव्हा पण आम्ही भेटून आलो. म्हणजे पूर्ण फॅमिली, मुलं वगैरे आम्ही सगळे जाऊन आलो गाडी वगैरे करून. अरे वा. हां. आणि दादांना आम्ही फोन करतो, दादा आम्ही येणार आहोत. तर हा. या, त्यावेळेत आम्ही भेट होती आमची. अरे वा. त्यानंतर परत दादा म्हटले की एक्झाम झाल्यानंतर पुन्हा बर. झाल्यानंतर गेलो, हा की दादा ह्या मुलांचं करिअर कसं, किती मार्क्स मिळतील वगैरे. हा. 10वी झाली ना त्यांची आता. बरोबर बरोबर. हां, तर दादांनी बरोबर माझी मुलगी आणि माझ्या बहिणीचे 2 ट्विन्स आहेत. अरे बापरे. हा. हो. तर माझ्या मुलीला सांगितलं, हिला सायन्स घ्यायला सांग आणि हम्म. हिला 70च्या पुढे असतील म्हणून. बापरे. हां, असं बोलले हो. आणि हम्म. त्या ट्विन्समध्ये एकाला सांगितलं, की हा हम्म. पुढे जाणार म्हणजे ह्याला चांगले हा. बोलले दादा. आणि हम्म. एकाला म्हटले, ह्याला मिळणार नाहीत, 50-60 पर्यंत जाईल हा. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि त्याच्यानंतर अगदी रिझल्ट लागल्यावर अगदी ताई तसेच. बापरे. बघा, स्वामीच बोलतात हो त्यांच्या स्वामीच हातनं. हो ना, अगदी तसेच मार्क्स मिळाले. हो. हो. बापरे. हां. किती म्हणजे तो एक लाईव्ह अनुभव आहे हा. खूप लाईव्ह अनुभव म्हणजे तसंच झालं अगदी. अरे मग बाप. मी मुलीला मी तर ते इंटिग्रेटेड आता निघाले ना, मुलीला लगेच सायन्स घेऊन दिलं आणि त्या मुलांचं पण तसंच चाललंय. आणि ते एकाला 64 मिळाले त्याला कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यायला हेही सांगितले. अच्छा. हा हा. हां, आणि मग दुसऱ्याला त्याला त्याला 80 मिळाले हां का. दुसऱ्याला. हा हा. दुसऱ्याला 80 मिळाले, त्यातल्या एकाला 64 आणि माझ्या मुलीला 78. ओ. हां, 78.60 असे मिळाले. हा 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 हा. म्हणजे दादांचे शब्द बघा, बघा ना ताई, स्वामीच बोलतायत. स्वामीच बोलतात त्यांच्या मुखातनं. खरंय. खरंय, खरंय. आणि नंतर मग आम्ही सर्व जाऊन म्हणजे आमचं प्रत्येक काही झालं की आम्ही दादांना लगेच कॉन्टॅक्ट करतो. हो ना. हां. हम्म. आणि आता नंतर मग ताई मी दादांकडून माझ्या फ्लॅटसाठी एक सेवा घेतलेली आहे. हा 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 हा. तो झाला ना माझा फ्लॅटचं, की मी परत जाऊन भेटणार आहे दादांना. आणि दुसरं एक सांगते ताई, हा हा. माझे मिस्टर ना म्हणजे फक्त श्रद्धा आहे त्यांची स्वामीवर. अच्छा. पण असं सेवा वगैरे करणं काही नाही. हम्म 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 हम्म. आणि आता आपलं दिंडोरी प्रणितचं केंद्र आहे ना, हम्म. तिथे ते आता स्वतःहून आरतीला जातायत. अरे वा. हो, स्वतःहून आरतीला जातायत. किती छान. स्वतःहून जाणं फार महत्वाचं. हो. आणि त्या दिवशी मला केंद्रात गेले आणि मला अचानक म्हणतात आणि तेव्हा ना म्हणजे थोडेसे हे मिस्टरांचा थोडा स्वभाव असा विचित्र आहे. नंतर हम्म. आपण बोलू त्यावर. हा हा. असल्यामुळे ते दादा काय, कोण काय, असं काय बंधू बाबांकडे जाते वगैरे असं मला बोलायचे. मी त्यावर काही बोलायचे नाही. हा हा. तुम्ही व्हिडिओ बघा वगैरे असं सांगायची. तर हा मी ते काही लक्ष द्यायचे नाही. हा आणि आता गेल्या आठवड्यामध्ये हा आरतीला गेले आणि हा. ती मला फोन करतायत, की "अरे, ते दादा बघ ना, उद्या आहेत का? मला उद्या त्यांच्याकडे जायचंय." अय्या. हो. कोणते म्हटलं अरे दादा? आपली केंद्रीत दादा. अय्या. आणि दादा तेव्हा आता नाही का काय ते पौर्णिमेला जातात ते अक्कलकोटला. हो 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 हो. म्हटलं थांबा जरा ते आहेत की नाही मला विचारू दे. हा. म्हटलं आता हे असे स्वतःहून बोलतायत मी सतत दादांना फोन करते. हा 9:30 पासून मग शेवटी दादांनी 10:30 ला घेतला फोन. हा हा. म्हटलं अरे कशाला येत हा खर्च करतेस? आ? सारखं येणं जाणं होतंय तुझं. हा. कशाला म्हटलं नाही दादा पण मिस्टरांना बी यायचंय तुमचं तुम्हाला भेटायला. अरे वा 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 म्हटलं ये मग ये. आणि तुरंत आम्ही मंगळवारी सांगितलं आणि लगेच बुधवारी मी घेऊन गेले मिस्टरांना. अरे वा. हो. आणि मग प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं मग दर्शन वगैरे झालं. त्यांना काय जे फ्लॅट बद्दल विचारायचं ते विचारणं वगैरे झालं हा. आणि आम्ही घरी आलो. अरे वा. हां. होईल तुमचं काम फार लवकर होईल बघा ते. खरंच ताई ते आम्ही ना मी सेवा पण दादांनी सांगितली ती सेवाही करते, तेही करतायत थोडीफार. हा हा म्हणजे
गणपतीचं जर सांगितली सेवा ती करतायत. पण ते फ्लॅटसाठी म्हणजे आमचा सेल व्हावा आणि आम्ही दुसरीकडे पाहिलेलं आहे ना, हा 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 तो असं बुक तिथे केलाय टोकन का? हां ना, तिथे टोकन देऊन ठेवलंय आम्ही. अच्छा अच्छा. हो आणि ना, 100% लवकर होणार ताई. खरंच ताई, मी मी पहिला अनुभव अनुभव पण मी शेअर करेन. दादांचा तुम्हाला शेअर करणार आहे. हां. नाही, आणि आपल्या चॅनलचं असं कुठलंच हे नाहीये की होणार नाही असं नाही. अनुभव शेअर केला म्हणजे दुसरा अनुभव येतोच ना ताई. ताई, मला हम्म. कुणी तुमच्या चॅनल बद्दल सांगितलं नाही, काही नाही. मी मागे तुम्हाला माझे इन्सिडेंट सांगितले की नाही, माझा हो भाऊ, माझी मेहुणी झालेली बघा एकदा सांगितलेलं. हो हो हो. हां. आणि त्याच्यानंतर त्या मी टेन्शनमध्ये, एकदम डिप्रेशनमध्ये होते आणि मी सतत आपले 2021 मध्ये आपले मोबाईल बघते हा. आणि बघताना मला तुमचा चॅनल दिसला. अच्छा. हां. आणि मग तेव्हापासून जी मला वेड लागलंय ना अक्षरशः. हां. आणि मग जे मी मनाला म्हणते की ते दिलंय झालंय ना, ते खूप छान झालंय. म्हणजे मला स्वामींनी ह्याच्यामध्ये सेवेमध्ये आणलंय. बरोबर. खरंय खरंय. आणि त्यामुळे तर मी आज तुमचे चॅनल असे अगदी उठता बसता म्हणजे मला फक्त स्वामी ओम. दादा आणि स्वामी ओम. असं खूप खूप छान आहेत ना, म्हणजे सर्वांना तुमच्या चॅनलमुळे ना एवढं प्रेरणा हो. मिळते ना आणि जगण्याचं. आणि सगळं लाईव्ह आहे ना ताई. काही खूप त्याच्यात लाईव्ह आहे. खोटं काहीच नाही. ज्याला काय अनुभव आला तो स्वतःच्या मुखातनं सगळं सांगतो. सगळं सांगतोय. आणि हम्म. असं काही कोण असं सांगणार नाहीये, जे स्वतःला अनुभव येतात तेच सांगतायत. तेच स्वतःहून सांगतात. स्वतः आपल्याकडे काही अशी स्टोरी नाही बनवली जात. नाही, नाही. खरंच ना. खूप हम्म. छान आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून मी सेवेमध्ये आले. फक्त स्वामी मला ही माहिती वगैरे होती. हा हा पण हा असं पूर्णपणे काय त्यांचं काही माहिती नव्हतं. हा. मग तेव्हापासून मी हे तुमचे चॅनल बघून स्वतःच आपली काही सेवा करणं, काही करणं हे माझं सुरू असतं. नाही, खूप छान ताई. आणि ताई, स्वामी मला एक सेवा. सांगा ना, हा, बोला की ना त्या ताई. दिवशी मी तुमचा अनुभव ऐकला मी. ते बघा ते बेळगावचे होते. ते पुस्तकांच्या संदर्भात तुम्हाला बोलत होते. हा 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 हा. हाय की नाही? तर ते एक असं पुस्तक आहे, ते खूप सिद्धिपूर्वक आहे आणि मग ते जवळ ठेवणं वगैरे त्याच्यामध्ये खूप मंत्रशोक्त असं खूप काय-काय आहे. हा 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 हा. तर ते पुस्तक आपल्याला मिळेल तर बघा ना. नाही, मी त्यांना ना नाव वगैरे विचारते. पण कसं ताई, मला ना त्या ते मागवणं आणि कोणाला देणं, मला हा व्यापार नको. मला हां, असं हां, हां. व्यापार नकोय. भले हो, त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे. कसं एक व्यापार संबंधित हॅलो. तुमच्याकडे असेल. हां, हां. काय काय? हां. म्हणजे त्यांनी कसं एक हं, समाज प्रबोधन पण आहे स्वामींचं. पण हं, एक हं, आपल्याला काय म्हणतात ना, हं. व्यावहारिक. मला व्यापार करायचा नाही आपल्या चॅनलचा. हो, नाहीतर हो. आपण लाखो वस्तू याच्यावरनं आयुर्वेदिक हे ते देऊ शकतो. हो, पण मला हो. नाही करायचं त्या गोष्टी. कारण हो. आपलं काही पैशांसाठी नाहीच आहे हा चॅनल. नाहीच आहे, नाहीच आहे. हां. आता मला भरपूर जण सांगतात, की तुम्ही याच्या मार्फत थोडं कमिशन घ्या, ह्या वस्तू विका, त्या वस्तू विका. पण नको, मला ते नको. करायचंच नाहीये ताई. नाही, नाही, नाही. आपलं तुम्ही जे करताय ना, स्वामींनी तुम्हाला कार्य दिलंय ना, खूप खूप हां. मोलाचं कार्य आहे ताई आता हे. त्या दादांचा जर नंबर मला मिळाला, तर मी हां. नक्की तो शेअर करेल. ज्यांना त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा त्यांनी करावा. हां, हां. तसं तसं करा, हां. की आपल्याला ते सांगतायत ना, ते पुस्तक एवढं प्रभावी आहे. हां, हां, हां. त्याच्यात मंत्र, शोक्त सब खूप आहे. तर मला असं वाटलं, की ते पुस्तक जर मिळालं तर बरं होईल बघते त्या आपल्याला. दादांचा ना नंबर मला सापडत नाहीये. खूप जणांचे मला ते मेसेज आहेत. तर त्या दादांचा जर हां. नंबर मिळाला, तर मी नक्की हं. ते त्या कॉन्टॅक्ट करून देईल. मग त्यांच्याकडनं तुम्ही डायरेक्ट घ्या. पण हो, मला हो. त्यात पडायचं नाहीये. बरोबर, बरोबर, बरोबर. हां. आणि दुसरी गोष्ट ताई, तुम्ही एक अनुभव ऐकला बघा, ते हं. तासगावचं होतं ते मोरोळे दत्त मंदिर, हां, हां. मोरळ. ते ताई खूप सोपं आहे. मी सांगलीकडचीच आहे आणि मला त्या भागचं म्हणजे माहिती आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, ते जर तुम्ही केलत ना, तर खूप छान आहे. म्हणजे कोणाला जर पाहिजे असेल सेवेकऱ्यांना हां. आणि कोणी ह्या अडचणीमध्ये असले, तर त्यांनी तिथे जरूर जावं. हो ना? हो, नाही, हो. म्हणून ताई त्याच्यात पण मी काय केलं, जे मला नंबर मिळाले, तेवढे मी हां. आपल्या त्या व्हिडिओमध्ये टाकून ठेवले शेवटच्या पेजवर. हो का? हां. हां, हां. म्हणजे कसं,
मला स्वामींशिवाय मला म्हणजे दत्त महाराजच आहेत मोराळ्याला पण हो काही हो हो. प्रश्न नाहीये. पण मला त्याच्यामध्ये असं पडायचं नाहीये असं. अच्छा, हा हा, बरोबर. हा नाही नाही, फक्त कुणी तुम्हाला विचारलं ना हा की मोराळ्याचं माहितीये का, तर जरूर जा म्हटले ते. हा हा म्हणजे जरूर जा, ज्याला जे ह्या प्रसंगामध्ये हो आहे तर हो त्यांनी हो तिथे हो सॉल्व्ह करावं. खरं दत्त महाराजांचं तेच तर वैशिष्ट्य आहे की हो ना. बाहेरची बाधा वगैरे जे आहे हो ते हो दत्त महाराजांच्या म्हणजे स्वामींच्या कृपेने बाहेर जातं सगळं. हो हो. आणि ताई, मला ह्या 4 महिन्यामध्ये मी किती वेळा जावं अक्कलकोटला, मला स्वामींनी बोलवतायत अक्कलकोटला. अक्षरशः माझे 4-5 वेळा जाणं झाले. वा 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 किती छान हो ताई. हो हो. मी हम्म. चला म्हटले की निघते, बहीण त्या भाची बरोबर, नंतर आम्ही, असं म्हणजे 4-5 वेळा झाले माझे ह्या फक्त 6-7 महिन्यामध्ये. बापरे. हो. गाणगापूर, आपलं अक्कलकोट हे करूनच येते मी. गाणगापूरला पण जाऊन आलं ना? हा हा. अरे गाणगापूर वा. पण करते आणि अक्कलकोट पण करून येते. एकदा ते पिठापूरला पण जाऊन बघा. अहो ताई, आता हेच तर ठरवले मिस्टरांनी. खरंच ताई, तुमच्या तोंडात ना साखर पडो. की मला ना मिस्टर काय म्हणतात, त्यांनी ठरवूनच ठेवले सगळं प्लॅनिंग, हा की आपण असं जायचं, तसं करायचं, असं हॉटेल बुक करायचं, तसं हा की, पण केव्हा, जेव्हा आपल्या रूमचं फायनल झालं हा की मी हा लगेच बुक करायचं आणि आपण जायचंय होणार ताई ते होणार. पिठापुरमला. फार लवकर होईल बघा ते तुमचं. खरं ताई, मी पहिला अनुभव तुम्हाला करेल की माझं रूमचं झालंय आणि मी निघाले पिठापुरमला. नक्की त्यांनी होणार. ठरवूनच ठेवले की तुला मी पिठापुरमला आपण जायचं आहे, फक्त आपलं रूमचं फायनल होऊ दे. हा असं आहे, होणारच त्यासाठी होणार. थोडंसं राहिलेलं आहे. होईल आणि केंद्रे दादा बोललेत ना तुम्हाला तर हो होणार. हो. त्यांनी पण सेवा दिली, त्यांनी जसं सांगितलंय तसंही केलं आणि अजूनही परत सेवा दिलीये, ते हा करते. होईल होणार बोले होणार. ताई, होईल तुझं. फार लवकर होईल. लवकर तुम्ही अनुभव शेअर कराल बघा ताई. बघा ना ताई, मला ना, मी त्यासाठीच म्हटलं माझा हा दादांचा अनुभव लाईव्ह आहे, की हा. दादा बोलले तसंच मुलांना मार्क्स मिळालेले आहेत. बघा ना कमाल आहे कमाल. कमाल आहे की नाही ताई? खरं. काय दादांचे शब्द आहेत. आणि दादा, माझी मुलगी काय म्हणते माहितीये का ताई? हा आई, दादा म्हणजे ना आपल्याला असे ना आपले फॅमिली मेंबर वाटतायत आणि त्यांना आपल्या घरीच ठेवावं. आणि ना ते इतकं छान बोलतात ना की त्यांचा एक शब्द म्हणजे हो, शाबासकीची थाप मिळते आपल्याला. खरंच ना. हम्म. अक्षर त्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यांनी. हा हा, म्हटले तुझं खरंच खूप चांगलं होणार आहे. हा आणि मग मला त्यांनी अक्कलकोटचा ते फोटो छोटासा स्वामींचा प्रसाद हा आणि ते असं काय जे असतं ना ते मला दिलं. म्हटले बघ, ज्याच्या नशिबात हो ते बघ. दुसरे ग्रस्त होते त्यांना आणि मलाच दिलं त्यांनी हा प्रसाद, अंगारा आणि फोटो दिला छोटासा दादांनी. हा हो. फार सुंदर अनुभव ताई मी शेअर करते हा. नक्की नक्की ताई, शेअर करा आणि नंतरचा अनुभव मला लवकर यावा अशा स्वामी लवकरच शेअर कृपेने. कराल बघा ताई फार लवकर शेअर कराल तुम्ही. नक्की नक्की ताई, तुम्ही ना इतक्या छान बोलतात ना की सतत सतत बोलावंसं वाटतं. हो ना किती 2-3 दिवसापासून बोलणं करायचं पण हा ते हा हा. ट्रेनिंगमुळे आपलं बोलणं होत नव्हतं. आणि त्या दिवशी पण तुमचा फोन आला तर मी इतकी ट्रॅफिक मध्ये हो अडकलेली हो. आणि मी नाही काय ताई, केलं योग यावा लागतो प्रत्येक योग यावा गोष्टीला. लागतो. आणि हम्म. अगदीच काही इमर्जन्सी असेल तर हा काय हा. झालं नेमकी त्यावेळेला गाडी थांबलेली होती ट्रॅफिक मध्ये हो हो. माझी. आणि ना ते घड्याळात कनेक्शन करून दिलंय मुलाने. हा तर हा. ते मग घड्याळात कळतं की याचा फोन हो आलाय. हो हो. आणि म्हणून मी उचलला पण म्हटलं मी अनुभव नाही घेऊ शकत कारण हा कसं हा. ते घड्याळात नाही ना ते काही रेकॉर्डिंग. बरोबर बरोबर. हा पण खूप चालेल, छान काही ताई हरकत तुम्ही नाही ताई. लवकर अनुभव शेअर कराल बघा ताई. बघा, मला, मी तेच वाट बघते. माझं ते रूमचं म्हणजे फ्लॅटचं फायनल झालं, हा आमचा सेल झाला की दुसरा बुक केलेला आहे ना आपण. हा 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 होईल होईल. मग हो, मग तिथे बिल्डर वगैरे आपल्याला फॉलोअप करतात, तर तुमचं कधी होणार आहे, कधी होणार आहे, असं होतं. केंद्रे दादा बोललेत ना ताई तर नक्की हा. होणार. आणि त्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहताय का जो विकायचा आहे तिथे? नाही राहत ताई. आम्ही काय केलं, आम्हाला आमची डेव्हलपमेंटला गेली, तो फ्लॅट आम्हाला मिळालेला आहे. अच्छा तो करोडच्या पुढचा आहे तो फ्लॅट. अच्छा तर मग मिस्टरांची इच्छा काय, की तो आपण काढायचा आणि दुसरा घेऊया म्हणून. आणखी मोठा किंवा काय त्यांचे मध्ये नाही नाही प्रॉब्लेम पण आहे ते. नाही ताई जो काढायचा आहे हा. तिथे आता काय चालू आहे मग? तिथे रेंटने दिले ना आम्ही, दिवाळीमध्ये आम्हाला पोझिशन मिळालं.
तो रेंटने दिलाय तुम्ही? हा, तो रेंटने दिलाय आणि आम्ही दुसऱ्या बाजूच्या एरियामध्ये रेंटने राहतो. अच्छा. मग ना काय ताई, जे भाडेकरी आहेत ना, हा त्यांना रोज रात्री काय सांगा माहितीये का? हा हा तिथे ना रात्री रोज जे काही जेवण बनवता, ते हा हा फक्त तिथे ठेवून देत जा म्हणा. किचन टेबलवर किंवा बाजूला खिडकी असते बेसिन हा जवळ. हा आणि तुम्ही रात्री बोलायचं की माझ्या घराचा व्यवहार लवकर होऊ दे. आम्ही बोलायचं. हां. हा, फक्त आणि त्यांना त्यांना ठेवायला सांगा. सांगायचं. हां, हां. त्यांना ठेवायला सांगा. आणि ते ठेवतात नाही ठेवत आपल्याला माहिती नाही. हो पण मग हो. तुम्ही तुमच्या घरात पण ठेवलं ना हा तरी हा चालेल. चालेल ना, कारण हां. ती मुलं ना बॅचलर म्हणतात ना, पीजी सारखं राहते, हां, तिघे मग जण ते आहेत काय ते. ठेवतील? हां, ते नाही ठेवणार. ते ना एवढ्या आठवणीने हं. कुठे ते मग जॉबला तुम्ही जाणार रात्री वगैरे. ठेवत जा किचन टेबलवर किंवा बाजूला. हा हा कारण हा पूर्वीचा माझा अनुभव आहे. असं केलं तर माझं तेव्हा एक घर हा विकलं गेलं. हां, जे विकायला पाहिजे होतं ते विकलं गेलं हा आणि हा. नवीन मी घेतलं असं. मला मग ते ते आता अचानक आठवलं बरं म्हणून मी झालं. तुम्हाला सांगते. ते मग काय करून ते घ्या. दुसऱ्या दिवशी तो काढलेला घास कुठे ठेवायचा? बाहेर टाकून द्यायचा तो ताई. म्हणजे बाहेर खिडकीतून असं टाकलं तरी चालेल ना? हां, तुमच्याकडे अलाउड असेल तर टाका, नाहीतर कचऱ्याच्या डब्यात टाका. पण बाहेर ठेवा. चालेल ना? हां, असं. हां, हां. हां, बाहेर चालेल. ठेवू ना? हां. हो, हो, हो. चालेल, चालेल. श्री खूप स्वामी खूप समर्थ. धन्यवाद ताई, तुम्ही हा मला उपाय थोडाही सांगितल्याबद्दल. हां. आणि नाहीच काही जमलं तर दैवात ठेवायचं. धन्यवाद. ओके, ओके. चालेल, चालेल. हां, हां. ठीक आहे. हे चालेल. करू श्री तुम्ही. स्वामी समर्थ ताई. फक्त नॉन-व्हेज नका ठेवू हां ताई. नाही, नाही, नाही. नॉन-व्हेज हां, नाही. कारण ती वास्तुदेवता आहे ना. हो, हो, हो. हां, श्री स्वामी हां, समर्थ. हां. श्री स्वामी समर्थ ताई.